मुंबईतील चेंबूर येथील गोवंडी परिसरात 13 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 40 वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला अटक करण्यात आली। हा संतापजनक प्रकार देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका महानगरपालिकेच्या मैदानावर घडला। या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। IANS या वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी घारकोपरमधील पंतनगर येथील रहिवाशी असून गोवंडी परिसरातील एका मैदानावर असलेल्या क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायची, जिथे क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। पीडितेने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब पंतनगर पोलीस ठाणे गाठले। परंतु हा प्रकार देवनार परिसरात घडल्याने याचा तपास देवनार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी क्रिकेट प्रशिक्षक अटक केली। आरोपी माजी रणजी खेळाडू असल्याचे समजत आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे। पीडिताच्या असामान्य वागण्यामुळे तिच्या पालकांना संशय निर्माण झाला। पालकांनी विश्वासात घेऊन विचारल्यावर तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला। आरोपीने पीडितेला या घटनेबाबत कुठेही काहीही न सांगण्याची धमकी दिली होती, त्यामुळे ती गप्प राहिली अशी प्राथमिक माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र पवार वय 41 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो गोवडी येथील रहिवाशी आहे। अटकेनंतर पोलिसांना आढळले की आरोपीवर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। चला मग घटना विस्तारित स्वरूपात पाहूया। ती फक्त 13 वर्षांची होती। स्वप्न डोळ्यांत भरून एक क्रिकेटपटू व्हायचं स्वप्न पाहणारी आई, वडिलांचं लाडाचं गोंडस फूल। पण एक दिवस तिच्या आयुष्यात कोच नावाचा अंधार शिरला आणि मग तिचं जगच कोसळलं। मुंबईतील चेंबूर येथील गोवंडी परिसरात अनामिका नावाची 13 वर्षांची मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती। ती फारच हुशार होती, अभ्यासातही भारी, पण तिचा जीव होता क्रिकेटमध्ये। शाळा सुटल्यावर ती सरळ मैदानावर धावत जात असे। तिच्या शॉट्स, बॉलिंग आणि स्टॅमिनाने सर्व प्रशिक्षक प्रभावित झाले। शहरातल्या एका नामांकित क्रिकेट अकॅडमीत तिला प्रवेश मिळाला। इथं तिचा परिचय झाला कोच राजेंद्र पवार सोबत। कोच राजेंद्र पवार बाहेरून अतिशय सुसंस्कृत, अनुभवी आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा वाटायचा, पण त्याच्या डोळ्यांत काहीतरी विचित्र चमक होती, काहीतरी लपवत होता तो। राजेंद्र पवार हसत, अनामिका, तुझ्यात मोठं काहीतरी करण्याची क्षमता आहे, मी तुला खास ट्रेनिंग देईन। अनामिकाचे आईवडील खुश झाले। एक अनुभवी कोच तिच्या लक्ष्याकडे विशेष लक्ष देणार, यामुळे ते निश्चिंत झाले। कोच राजेंद्र पवार तिला हळूहळू इतर मुलांपासून वेगळं ठेवायला लागला। तिच्या आईला तो म्हणायचा, तिचं टॅलेंट वेगळं आहे, संध्याकाळी खास ट्रेनिंग हवंच। संध्याकाळी मैदान मोकळं असायचं, बाकी मुलं घरी गेलेली आणि अनामिका एकटी। एक दिवस राजेंद्र पवार तिला जास्तीचा स्ट्रेचिंग सेशन दिला। हळूहळू त्याच्या स्पर्शात बदल जाणवू लागला। अनामिका गोंधळलेली, तिला हे समजत नव्हतं की काय होतंय। ती घरी गेल्यावर गप्प राहिली, घाबरलेली। आईचा डायलॉग, काय झालं ग बाळा, शांत का आहेस? अनामिका, काही नाही ग आई, जरा थकले। नंतर राजेंद्र पवार तिच्या शरीरावर बळजबरीने हात फिरवायला सुरुवात केली। सुरुवातीला तिने विरोध केला, रडली, ओरडली, पण मैदान मोकळं होतं, कोणी नव्हतं। तो तिला म्हणाला, जर तुला टीममध्ये निवडून जायचं असेल तर गप्प राहा। ती गप्प राहिली। पुढच्या काही दिवसांत तिच्यावर पुन्हा पुन्हा अत्याचार झाले। तो मानसिकदृष्ट्या तिला छळत राहिला, धमकावत राहिला। अनामिका आता शांत राहू लागली। खेळात लक्ष लागत नव्हतं, अभ्यासात गोंधळ। आई वडिलांना वाटलं काहीतरी आजारी असेल। एक दिवस तिच्या आईने तिच्या डायरीत लिहिलेलं पाहिलं, मी गप्प आहे कारण माझं कोणी ऐकत नाही, कोच विक्रमने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय। आईचे डोळे भरून आले। तिने ताबडतोब पोलिसात तक्रार दिली। अनामिका फोडून रडली। पोलिसांनी तिला समजून घेतलं। दाखल झाली। विक्रमला अटक झाली। पोलीस अधिकारी, डायलॉग, तुमच्यासारख्यामुळे मुलींचा खेळातला विश्वास उडतो। निवेदन, कोर्टात राजेंद्र पवार सुरुवातीला आरोप नाकारले, पण CSI तपास, मेडिकल रिपोर्ट आणि अनामिकाच्या मोबाईलवरील मेसेजेसमुळे सत्य बाहेर आलं। विक्रमला 20 वर्षांची शिक्षा झाली। अनामिकाला मानसिक आणि शारीरिक त्रास झाला, पण तिच्या आई वडिलांनी साथ दिली। ती हळूहळू पुन्हा मैदानात परतली। आज ती इतर मुलींना सुरक्षिततेबद्दल शिकवते आणि म्हणते,
शिकवणारा देवासमान असतो असं म्हणतात, पण काही वेळा तोच राक्षसही होतो. अनामिका गप्प राहिली असती तर आजही कोच विक्रम अजून मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करत असता. गप्प बसू नका, आवाज उठवा. तुमचं मौन म्हणजे अपराध्याला परवानगी. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा.